धन्यवाद मित्रांनो. दुसऱ्या राऊंड मध्ये मी सागर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो. अर्थात चालगाव संघाची सुरुवात दमदार झालेली आहे. बलाढ्य महालक्ष्मी चालगाव संघाने जर आपण बघितलं तर गजानन केळशी संघाचा जो स्टार खेळाडू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय आणि आविष्कार साळवी सज्ज होतोय. जरूरत आविष्कार की जन्मी होती है. गुणाची कमाई करणं अनिवार्य असताना आपण आविष्कारला पाहतोय ज्यांनी मागील अनेक हंगामामध्ये गजानन संघर्ष केळशीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी आकाश सारखा एक सर्वोत्तम अष्टपैलू असा खेळाडू आहे ज्याने नुकतीच चढाईमध्ये एका गुणाची कमाई केली होती आणि डिफेन्स मध्ये देखील शानदार कामगिरी पार पाडण्याचा तो प्रयत्न करतोय. तर त्याच वेळेला जर्सी नंबर 2 हा युवा खेळाडू आहे. त्याने अभिवादन केलंय आणि त्यानंतर आपली पहिली वैयक्तिक चढाई सजवताना हा खेळाडू बघायला मिळतोय. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये लॉबीचा आधार घेत संभवता अजून देखील स्ट्रगल सुरू होता परंतु डॉमिनेट केले डिफेंडर्सने आणि आपला जो एक खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे होता त्याला बघता बघता रिवायवल केलंय. दरम्यान 1 पॉइंट जरूर मिळतोय तो चालगाव संघाच्या खात्यामध्ये. गड आला पण सिंह गेला. 1 पॉइंट घेतला आणि हा खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे देखील गेलाय. तर बॅक टू बॅक आविष्कार साळवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थात रत्नागिरीचा टायगर आहे, बंटी आंबेकर आहे, त्याचबरोबर जिमी आहे, सर्वांचा लाडका खेळाडू आहे. जी सीझनची पहिली स्पर्धा पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानामध्ये संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये सर्वात लक्षवेधी खेळाडू म्हणजे अर्थात जिमी ठरला होता. तो खेळाडू देखील तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. ऋतिक आहे आणि त्याचबरोबर युवा खेळाडू या मॅच मध्ये खेळत आहेत. आज पिंट्याच्या अनुपस्थितीमध्ये संभवता गजानन संघर्ष केळशी या स्पर्धेला सामोरा जातोय. जळगाव संघाकडनं पुन्हा एकदा गुणवान खेळाडू चढाई ट्रॅक वरती. यस राजाने दावा ठोकलाय. आ देखे जरा किसमे कितना है दम, अगर आप शेर हो तो जनाब हम भी सव्वा शेर है, हे सांगण्याचा प्रयत्न मिस्टर राजा करतोय. राजा राजा होता है हे सांगण्याचा प्रयत्न त्याच्याकडून वारंवार केला जातोय. इथे संभवता जिमी चढाई ट्रॅक वरती. जिमीने यशस्वी मिडलाईन क्रॉस केले. संभवता मल्टी पॉइंट रेड. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. ज्या जिमीची आपण चर्चा करत होतो पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानावरती सर्वोत्तम खेळाडू का ठरला होता याची झलक त्याने दाखवली आहे. आपल्या वैयक्तिक पहिल्या चढाईमध्ये जळगाव संघाला मोठा धक्का देत 2 गुणांची कमाई केली आहे आणि सुरुवातीच्याच मिनिटांमध्ये दोन्ही संघ 3-3 पॉइंटने बरोबरीत आहेत. यावेळेला एक सर्वोत्तम असा खेळाडू आहे जर्सी नंबर 4 चढाई ट्रॅक वरती ज्याने पहिल्या चढाईमध्ये गुणाची कमाई करत आपल्या टीमचं खातं ओपन केलं होतं. तो खेळाडू एमटी रेड करत माघारी परत प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा जिमी म्हणजे सिद्धेश गौरथ हा खेळाडू सज्ज होतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा पाय घसरला होता त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्वतःला सावरत आपली चढाई कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला जिमीच्या विरोधामध्ये सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न, तो देखील ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न होता. ये गलती बार बार हजम नहीं होगी. अगर महालक्ष्मी जालगांव की टीम को इस मुकाबले में गजानन संघर्ष केळशी को पराजित करना है तो डिफेंस में कॉम्बिनेशन टैकल का परिचय देने की आवश्यकता होगी. सोलो टैकल के जरिए आप बड़े खिलाड़ी को इसमें बैकलाइन के बाहर नहीं भेज सकते. यावेळेला जर्सी नंबर 2 पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिल्या हाफ मध्ये जर्सी नंबर 1 असेल, आकाश असेल, या खेळाडूंना तुम्ही महालक्ष्मी जालगाव संघाकडे आजमावताय. तर वारंवार चढाईला सामोरे जातोय तो जिमी जर्सी नंबर 3. अनेक स्पर्धांमध्ये आपला शानदार खेळ या खेळाडूने दाखवलेला आहे. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये दोन्ही हात उंचावत कडी टिपण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा ताकदीचा वापर करतोय, मोमेंटमचा वापर करतोय. महालक्ष्मी जालगाव संघाला पहिल्याच हाफ मध्ये बॅक टू बॅक दुसऱ्यांदा धक्के देत मल्टी पॉइंट रेड करतोय. तर 3rd रेड डू ऑर डाय रेड. याच्या अगोदर सातत्यानं 2 रेड एमटी होत्या महालक्ष्मी जालगाव संघाच्या. त्याच्यामुळे ही जी चढाई आहे ती निर्णायक चढाई असणार आहे. चढाईपटूला जोखीम घेणं फार गरजेचं आहे परंतु पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टॅकलचा परिचय गजानन संघर्ष केळशी कडून. बोनस पॉइंट जरूर मिळतोय महालक्ष्मी जालगाव संघाला परंतु दुसरीकडे डिफेन्स मध्ये देखील गजानन संघर्ष केळशी संघाच्या खात्यामध्ये पॉइंट मिळतोय. आणि बघता बघता जालगावचा संघ ऑल आउट होतोय. जालगाव संघाने खातं सुरुवातीला खोललं होतं त्याच्यानंतर गजानन संघर्ष केळशी संघाचा गुणफलक ओपन झाला परंतु त्यानंतर खेमराज हारणे संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला भेटू शकेल. सुजित देखील संभवतः त्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. तर खेमराज हारणे संघ हा देखील बलकटी आहे. तर जय सीमामाता सालदोरे संघाने मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं श्री साई वनन संघाला जी विपुल सुर्वेने शेवटची जी सुपर रेड केली होती 4 पॉइंटची ती अप्रतिम खेळी होती आणि त्याच जोरावर त्या संघ आता पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय झालाय.
याच्यानंतर जयसिंह माता सालदुरे आणि खेमराज हरणे अशी एक जबरदस्त लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेमराज हरणे म्हटलं की अर्थातच क्रीडा रसिकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट या टीमला मिळताना पाहिला आहे. दापोली तालुक्यातली अनेक मैदानं आम्ही पाहिले ज्या ठिकाणी खेमराज हरणे संघाला मोटिवेट करण्यासाठी क्रीडा रसिक खूप मोठ्या संख्येने दाखल होतात. दरम्यान पुनश्च एकदा चिमी सज्ज होतो. जर्सी नंबर 3 एका जागेवरती शांतपणे उभा राहत नजरेचा कटाक्ष बजरकडे आहे. क्षेत्ररक्षकाची तो चाचपणी करतोय, माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राजा सज्ज होतोय. राजा का राज तो हर जगह पर होगा. क्या मिडलैंड को क्रॉस करेंगे, लेकिन इस समय शानदार डिफेंस है. लॉबी का इस्तेमाल करते हुए मिडलैंड को क्रॉस करना चाहते थे, लेकिन डिफेंडिंग चॅम्पियन ऋतिक बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय, तर तिकडे राजा बॅकलाईनच्या पाठीमागे एकीकडे सेनापती आहे तर दुसरीकडे राज्य आहे. ऋतिकने देखील गेले अनेक वर्ष गजानन संघर्ष केसी संघाची सेवा केली आहे. सर्वोत्तम डिफेंडर्स म्हणून देखील त्याने त्याचं अस्तित्व सिद्ध केलंय वारंवार. तर दुसरीकडे आविष्कार साळवी सज्ज होतो. आविष्कारने गजानन संघर्ष केसी संघासाठी सुरुवातीची चढाई केली. त्याच्यानंतर आपण चिमीला पाहिलं, वारंवार चढाई सजवताना तो पाहायला मिळाला. त्याचबरोबर अजून देखील रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर खामोश आहे. या खेळाडूने सातत्याने दापोली तालुक्यातलं असं कुठलं मैदान नाही ज्या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडलेली नाही आहे. अनेक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असतील किंवा अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गजानन संघर्ष केसीचा स्टार खेळ पाहिलाय. यावेळेला पुन्हा एकदा लॉबीत साधार खेळ. मिड लाईन पासून जवळजवळ 2 फुटाचं अंतर होतं. अर्थात मिड लाईन ते अर्थात रेडर जवळजवळ 2 फुटाचं अंतर होतं इथे दोघांमध्ये. तर देखील दावा आपल्याला पाहायला मिळाला. आता चढाई पट्टीकडनं हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. संभवतः चिमी प्रचंड ताकदीचा वापर करतोय. ताकदीच्या जोरावरती त्यांनी आपण बघितलं जर्सी नंबर जो 5 होता त्याला मात्र मिडलँडच्या दिशेने घेऊन गेला. सहजरित्या मिडलँड क्रॉस केली. गुणफलक 13 पॉइंट वरती गजानन संघर्ष केसी आहे, तर 6 पॉइंट वरती जालगावचा संघ आहे. डिफेंडिंग चॅम्पियन बनाम रेड मशीन अशी लढत आपल्याला अनुभवायला मिळते. यावेळेला युवा खेळाडू पुन्हा एकदा चढाई ट्रॅकवरती आहे. जर्सी नंबर 2 महालक्ष्मी जालगाव संघाकडनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात. मगाशी ज्यावेळेला भैरवनाथ जालगाव आणि दाभोळ अशी 2 संघांमधील लढत आपण अनुभवली पाहिली, त्या बॅच मध्ये देखील जालगाव संघाला चिअरअप करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड आपल्याला अनुभवायला मिळालेला होता. तर आविष्कार साळवी एका जागेवरती पुन्हापणे शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षकाची तो चाचपणी करतोय. नजरेचा कटाक्ष बजारकडे आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतोय आणि टाइमपास करण्याचा प्रयत्न जरूर होणार आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही कॉलेज कट्ट्यावरती टाइमपास करता त्यावेळेला कितपत यशस्वी व्हाल माहिती नाही, परंतु कबड्डीच्या मैदानावरती जर तुमच्याकडे लीड असेल, आघाडी असेल, तर तुमचा योग्य वेळेला योग्य टाइमपास तुमच्या टीमसाठी तो नक्कीच यशस्वी देखील करू शकतो. सो यावेळेला पुन्हा एकदा फुटवरचा सुरेख वापर केला जातोय जर्सी नंबर 2 च्या माध्यमातून. सुरुवात डाव्या कोपऱ्यातून पुन्हा एकदा शानदार डिफेंस होता. ये गजब की ताकत है, पता नहीं कौन से चक्की का आटा खाते ये केसी वाले. शानदार डिफेंस है इनका. तर त्याच वेळेला चिमीने पुन्हा एकदा ताकदीचा वापर केलाय. सुपर से ऊपर रेड. ऍज अ डिफेंडर्स म्हणून सर्वोत्तम कामगिरी, ऍज अ रेडर म्हणून बहारदार कामगिरी. आणि बघता बघता महालक्ष्मी जालगावला दुसऱ्यांदा ऑल आउट केले गजानन संघर्ष केसी संघाने. अद्भुत अविश्वसनीय कामगिरी गजानन संघर्ष केसीची. दरम्यान हा जो चढाई पट्टू होता त्याला कदाचित 4 ते 5 काढूच्या मधोमध ज्या पद्धतीने आपण हरियाणा स्टीलर्सच्या विरोधामध्ये प्रदीप नरवालला पाहिलं होतं, म्हणजे एका चढाईमध्ये संभवतः जी 6 गुणांची जी कमाई झालेली होती त्याच पद्धतीची चढाई सजवण्याचा जो प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु अपयशी ठरतो आहे. त्यानंतर आविष्कार साळवी थोडासा पाठमोरा झाला होता आणि त्याच वेळेला बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न होता महालक्ष्मी जालगावच्या राईट कॉर्नरचा, परंतु आविष्कार सतर्क होता, चाणाक्ष आहे. तो कोणतीही संधी देत नाही महालक्ष्मी जालगाव संघाच्या चढाईपटूला. याही चढाईमध्ये तो पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेतो, माघारी परततोय आणि जालगाव संघाकडनं आता पुन्हा एकदा जर्सी नंबर 2 सज्ज होतोय. या मॅच कृपया प्रेक्षकांना एक सूचना आहे, महिला प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांना मैदानाच्या डाव्या बाजूला जागा करून द्यायची आहे. आता प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, कोणत्या तरी एका बाजूला महिलांसाठी रिझर्व क्षेत्र पाहायला मिळतात. बंटी आहे, पिंटी आहे, त्याचबरोबर
बबलू देखील आपल्याला पाहायला मिळतो. संभवतः यावेळेला जिमी सज्ज होतोय. जिमीकडे पोटेन्शियल आहे, जिमीकडे गुणवत्ता आहे, जी त्याने सातत्याने सिद्ध केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा अवॉर्ड देखील जिमीने प्राप्त केलेला आहे. फार कमी वयामध्ये हा खेळाडू आहे तो यशाच्या शिखरावरती विराजमान आणि आरूढ झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. सुरुवात पाळंद्याच्या ऐतिहासिक मैदानापासून झालेली होती. त्या स्पर्धेतला तो सर्वोत्तम खेळाडू ठरलेला होता. म्हणजे बंटीच्या मार्गदर्शनाखाली हा खेळाडू अनेक स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी पार पाडतोय. तिसरी चढाई डू ऑर डाय रेड आहे. जिमी पुन्हा एकदा सज्ज होतो. याच्या अगोदरच्या 2 चढाई एमटी होत्या गजानन संघर्ष केळशी संघासाठीच्या. त्याच्यामुळे चिमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणाऱ्या डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करतोय. ज्या ठिकाणी राजासारखा सर्वोत्तम डिफेंडर्स आहे तो प्रतिस्पर्धी टीमचा जो ब्रह्मास्त्र होता, प्रमुख खेळाडू होता, त्यालाच बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवतोय. आणि या सामन्यामध्ये एक मोठी आघाडी गजानन संघर्ष केळशी टीमच्या माध्यमातून आहे. चिमी बनाम राजा असं हे बॅटल होईल असं वाटलं होतं सुरुवातीच्या मिनिटापासून, परंतु तसं काही घडत नाही. पुन्हा एकदा डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केळशी विजेते पदाचा प्रबळ दावेदार असणारा संघ आहे. आपल्या या दुसऱ्या सामन्यामध्ये महालक्ष्मी जालगावच्या विरोधामध्ये लाजवाब खेळ सादर करतोय. दैदिप्यमान कामगिरी यावेळेला मात्र महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची कमाई होते. जो युवा खेळाडू होता त्याला फार मोठी संधी मिळालेली नाहीये गजानन संघर्ष केळशी संघाकडून. या मॅच मध्ये मात्र संधी दिली बंटीने, परंतु त्याला अजून देखील संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. परंतु आय होप कदाचित तो पुढच्या काही मिनिटांमध्ये तो पलटवार करण्याचे चान्सेस जास्त आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आकाशला महालक्ष्मी जालगाव संघाकडून चढाई ट्रॅक वरती आपण पाहतोय. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस लाईन ऑन होती चढाईपट्टूसाठी, परंतु अपयशी. आणि त्यानंतर आविष्कार साळवे आहे, बघता बघता निदान रेषा क्रॉस करतोय. थोडस वेळ काढून धोरण देखील अवलंबण्याचा प्रयत्न आविष्कार साळवीच्या माध्यमातून आजमावायला भेटतोय. एका जागी पुन्हा एकदा शांतपणे उभा राहतोय. ज्या पद्धतीने प्रो कबड्डी सीझन 1 मध्ये आपण जसबीरला पाहिलं होतं, तो जयपूर पिंक पॅन्थर्स कडनं खेळायचा. त्यावेळेला त्याला माहिती असायची की त्याची टीम आघाडीवरती आहे, त्यावेळेला तो मध्यरेषेच्या आसपासून अशाच पद्धतीने वारंवार टाइमपास करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु त्याच पद्धतीचा खेळ इथे आविष्कार कडनं देखील अनुभवतोय आपण. हा स्टार खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, ज्याने सातत्यानं गजानन संघर्ष केळशी संघासाठी 100% एफर्ट दिलेला आहे. तो आज पिंट्या खेळत नाहीये, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील युवा खेळाडूंना संधी दिली जाते. आज बंटी पाटील देखील खेळत नाहीये या टीम मध्ये. परवाची स्पर्धा आपण जर बघितली दुसऱ्या फेरीचा, ज्या ठिकाणी पहिल्या हाफ मध्ये गजानन संघर्ष केळशी संघाने डॉमिनेट केलंय महालक्ष्मी जालगाव संघाला एक मोठी आघाडी आतापर्यंतच्या काळामध्ये प्राप्त केली आहे. आविष्कार साळवी पुन्हा एकदा सज्ज होतो. 1 मॅन आर्मी, अकेला खिलाडी बिलकुल सेना के समान होता है, प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे आपण पाहिलं, मगाशी चर्चा करत होतो की बंटी पाटील देखील खेळत नाहीये, परंतु त्याचा जो सुपुत्र आहे, त्याचा जो मुलगा आहे, तो मात्र या मॅच मध्ये अतिशय सुरेख असा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. बंटी पाटीलला आपण फार वर्षापूर्वी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गाजवताना पाहिलेलं होतं. याच केळशी संघाकडनं अर्थातच शैलेश मोरेसारखं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी पुढे येताना पाहिलेलं होतं. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 2004 साली जो कबड्डीचा पहिला वर्ल्ड कप खेळवला गेला, त्या पहिल्या वर्ल्ड कप मध्ये अंतिम सामन्यामध्ये याच गजानन असेल, शुभम शिंदे असेल, हे जे काही खेळाडू आहेत ते खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात. सो दरम्यान या ठिकाणी शैलेश सावंत सरांनंतर जर आपण बघितलं तर मग बंटी पाटीलने देखील महाराष्ट्र संघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय. आपण रोहन उकेला देखील पाहिलं, त्याने देखील गजानन संघर्ष केळशीसाठी अनेक वर्ष योगदान दिलं. त्याचबरोबर पिंटे आंबेकर असेल, त्याने देखील दमदार खेळ खेळलेला होता. पिंटे आंबेकरने तर 2 पर्वापूर्वी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं होतं. आणि त्याचबरोबर रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर, जो सातत्यानं अनेक वर्ष क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईल देखील बांधलेला होता. यावेळेला पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगाव संघाचा चढाईपट्टू डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. दर्शन नंबर 5. यावेळेला एक मोठी आघाडी गजानन संघर्ष केळशी टीमकडे आहे. इथून पलटवार करायचा असेल तर प्रत्येक चढाईमध्ये मल्टी पॉइंट रेड घेणं गरजेचं असेल, परंतु डिफेंडिंग चॅम्पियन गजानन संघर्ष केळशी संघासमोर कोणतंही हत्यार इथे चालत नाहीये, कोणतंही शस्त्र चालत नाहीये. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चिमी पुन्हा एकदा सज्ज होतोय, परंतु चिमीला रोखणं एवढं सोपं नाहीये. हा बाहुबली आहे. उस खिलाडी का नाम है चिमी सिद्धेश गौरात. ऑल आउट होतोय तो पुन्हा एकदा महालक्ष्मी जालगावचा संघ 29 पॉइंट वरती आहे, तो अर्थात केळशी. तर दुसरीकडे
7 पॉइंट वरती आपल्याला महालक्ष्मी जळगावचा संघ पाहायला भेटतोय. एक मोठी आघाडी आहे, मोठ्या विजयाच्या दिशेने गजानन संघर्ष केश हा संघ वाटचाल करतोय. तर त्याच वेळेला हा युवा खेळाडू आहे, जर्सी नंबर 10 आहे, ज्या खेळाडूला फार मोठी संधी मिळालेली नाहीये, परंतु या स्पर्धेमध्ये संभवतः संधी मिळते. डुबकी मारण्याचा प्रयत्न होता, डिफेंडर्सने समोरून ब्लॉक केलं होतं. एका गुणाची कमाई बऱ्याच वेळानंतर महालक्ष्मी जळगाव संघाच्या खात्यामध्ये होते. जळगावचा संघ अतिशय धीम्या गतीने गुणफलकावरती पुढे सरकतोय, तर दुसरीकडे अतिशय वेगाने गुणफलकावरती मुसंडी मारताना गजानन संघर्ष केशी या टीमला आतापर्यंत आपण आजमावलंय. 6 खेळाडूंचा डिफेन्सचा, एक खेळाडू युवा खेळाडू आहे जर्सी नंबर 10, तो जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. तो जसं की त्यांनी बघितलं त्याच्या टीमकडे एक मोठी आघाडी आहे, तो बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. आणि यानंतर जर्सी नंबर 15 बंटी पाटील, ज्याचा आपण उल्लेख केलेला होता, स्मिथ पाटीलला आपण पाहतोय. बंटी पाटीलचा हा सुपुत्र आहे, तो चढाई ट्रॅक वरती आहे, परंतु इथं शानदार डिफेन्स आहे. स्मिथला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेले आहे. दर्जेदार अशी कामगिरी आहे. म्हणजे 2 युवा खेळाडू आहेत, 2 युवा खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. एक स्मिथ आहे, तर दुसरीकडे त्याचा जो युवा सहकारी आहे तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे बसलाय. तर आता 5 प्रमुख खेळाडू आहेत ते मैदानामध्ये आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये ह्या वेळेला शानदार डिफेन्स होतोय. ऋतिक होता, कदाचित बोथ पॉइंट आहे. दोन्ही टीमच्या खात्यामध्ये सिंगल पॉइंट असणार आहे. तर त्याचबरोबर जर्सी नंबर 10 हा खेळाडू रिवायवल होतोय आणि त्याचबरोबर आल्या तो चढाई ट्रॅकवरची सज्ज होता. हा जबरदस्त कॉन्फिडन्स याच्याकडे, आत्मविश्वास एक ऐसी शक्ती है जो हारे हुए मुकाबले को जीत में तब्दील करती है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस एक ऐसी बुरी बला होती है जो जीतने वाला मुकाबला हार की तरफ लेकर जाती है. यावेळेला जर्सी नंबर 10 ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास होता आणि ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही. रिवायवल झाला, चढाई मार्कवरती गेला, बघता सिंगल गुणाची कमाई करत माघारी परतला आणि त्यानंतर जळगाव संघाकडून आपण अर्थात राजाला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ राजाने केलेला होता, परंतु ह्यावेळेला एक नवीन आव्हान आहे समोर. टास्क थोडीशी डिफिकल्ट आहे आणि हे अवघड गणित सोडवण्याचा प्रयत्न महालक्ष्मी जळगावचा संघ आतापर्यंतच्या खेळामध्ये करत असताना पूर्णपणे बॅकफुट वरती गेलाय. जर्सी नंबर 10 पुन्हा एकदा सज्ज होतोय. याच्या अगोदरच्या चढाईमध्ये संभवतः एका गुणाची कमाई केली होती. आपला जो आत्मविश्वास आहे तो त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बॅक टू बॅक पुन्हा एकदा तो सज्ज झाला, माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाश महालक्ष्मी जळगाव संघाचा हा देखील एक अनुभवी असा खेळाडू आहे. यावेळेला सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न केला जातोय. राजासारखा जो एक अष्टपैलू असा खेळाडू होता, ऍज अ रेडर म्हणून या मॅच मध्ये तो यशस्वी ठरलेला नाहीये, परंतु डिफेंडर्स म्हणून यावेळेला यशस्वी कामगिरी पार पाडतोय. तिसरी